इथं म्हणावं लागलं असतं गुडघ्यावर टिकून अल्लाहू अकबर अल्लाह. हो, कुठल्या धर्माची विटंबना नाही राजांनो, पण माझ्या धर्माचं रक्षण ज्याने केलं ना ते छत्रपती शिवाजी राजे. आई जिजाऊ तुम्ही नसता तर, आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले अंगणी तुळस, आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले देवळा कळस, आई जिजाऊ तुम्ही नसता तर, आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते जन्मला छत्रपती शिवाजी महाराज, नसते जन्मला छत्रपती शिवाजी महाराज तर काशी की कला जाते, मथुरा में मस्जिद बसती, अगर एक सिवा नहीं होता तो सबकी सुन्नत हो जाती. ह्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी राजे जन्माला या. अरे 5 वर्ष 5 महिन्याचा गर्भपोटामध्ये आणि 5 महिन्याचा गर्भपोटात असताना जिजाऊ घोडदौड करायची आणि त्या पोटातल्या राजाला सांगायची, राजा ए बाळा ए शिवबा, अरे उद्याचं माझ्या माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी तुला आज मी पोटामध्ये ही शिकवण देते राजांनो. छत्रपतीच्या आई साहेबांनी जीवनामध्ये त्याग केला जिजाऊंनी, तेव्हा तो पुत्र घडवला. जर बालवयामध्ये त्याला जर खेळायला पाठवलं असतं, नको ते उद्योग करायला पाठवलं असतं ना, तर छत्रपती घडले नसते राजांनो. एक लक्षात ठेवा. स्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता तुम्हा सकल माईबापांच्या सेवेकरिता जगदवंदनीय महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी सदैव वैकुंठवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय असतील, किंबहुना पांडुरंग परमात्म्याचे आवडते जेवढे जेवढे संत झाले त्यापैकी आवडते भक्त ते म्हणजे एकनाथ महाराज. आणि एकनाथ महाराजांचा गोड आणि खऱ्या अर्थानं हा 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामधील प्रतिपाद्य विषय असा आहे, खऱ्या अर्थानं ह्या देवाचं असणारी ओळख करून देणारे आहेत. ज्या ज्या ठिकाणी आपण पाहू त्या त्या ठिकाणी एकनाथ महाराजाला भगवंत परमात्मा दिसावा म्हणून प्रत्येकामध्ये आई सुद्धा दत्त, बाप सुद्धा दत्त, बहीण सुद्धा दत्त, सगळे सोयरे सुद्धा सगळ्यामध्ये देवाला पाहावं. मग देव कुठे नाही राजांनो, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जळी स्थळी काष्टी पाषाणी देव भरलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण पाऊल ठेवू ना त्या प्रत्येक मातीच्या कणाकणामध्ये तो देव बसलेला आहे राजांनो. एक लक्षात ठेवा. पायाखालची मुंगी मरत असताना सुद्धा आपण विचार केला पाहिजे, पण त्या असणाऱ्या इतक्या छोट्या जीवाचा आपण विचार कधी करत नाही का, तर तो मरण्यासाठीच आलेला आहे. जर आपण त्याला मारलं नाही तर त्याचा उद्धार होणार नाही, आणि त्याचा उद्धार नाही झाला तर त्याला पुढील जन्म प्राप्त होणार नाही. म्हणून आपण त्याला किंबहुना त्या केव्हा त्याचं मरण आपल्या पायाखाली आहे किंवा अन्य कुठल्या कीटकाच्या माध्यमातून आहे किंवा अन्य कुठल्या प्राणी खाणारे हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही राजांनो. पण या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही हे सुंदर असं शरीर आपल्याला प्राप्त झालंय ना राजांनो, तर या शरीराच्या द्वारे भगवंत परमात्म्याची प्राप्ती आपल्याकडून होणं गरजेचं आहे. आणि ती प्राप्ती कशी करावी, दत्तगुरूंच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला या सर्व चरणांचा याच ठिकाणी स्पष्टीकरण करायचं आहे. प्रत्येक कार्याच्या रंबे जे जे कार्य आपण सुरुवात करत असतो, मग कुठलं कार्य घ्या, त्या कार्याच्या रंबे गणपती बाप्पाचं स्मरण आपण करत असतो. जर गणपतीचं नमन केलं नाही, गणपतीचं स्मरण केलं नाही तर ते कार्य फळाला येत नाही, किंबहुना त्या कार्यामध्ये गणपती बाप्पा काय करतो, विघ्न आणतो. मग ते कुठल्या पद्धतीचं कार्य असो, आडवा असो उभा असो, ज्याला ज्याला जे आवडतं त्या पद्धतीचं कार्य असेल, पण प्रत्येक कार्यामध्ये गणपती बाप्पाचं स्मरण करावं लागतं. जर कदाचित इथे महिला मंडळींसाठी भारुडाचा कार्यक्रम असेल तर त्या गणपतीचं स्मरण होतं. इथे तमाशाचा कार्यक्रम असेल तरी गणपती बाप्पाचं स्मरण. आज आम्ही नमीला गणपतीच नामावं लागतो, तिथं दुसरं चालत. म्हणून आज कार्यारंभी आपण गणपतीचं स्मरण करूया आणि आपल्या सेवेला सुरुवात करूया. गजानना रे गजानना, दर्शन द्यावे भक्तजना. म्हणून गणपती बाप्पाचं स्मरण करायचं
आणि गणपती बाप्पाचं स्मरण केलं की कार्याचा आरंभ चांगला होतो. आज खऱ्या अर्थानं दत्त जयंती आहे. का आपण दत्त जयंती साजरी करायची, कशासाठी करायची? दत्त म्हणजे नक्की कोण? मागाशी प्रवचनातून तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. दत्त जयंती साजरी करायची कशासाठी? दत्त जयंती साजरी करायची. आणि दत्त म्हणजे नक्की काय? दत्ताचा अवतार कशासाठी आहे राजांनो? एक लक्षात ठेवा. ज्यावेळी ह्या धर्मावर ग्लानी येते ना, हा धर्म काही नास्तिक मंडळी धर्म विटंबाला जातो किंवा धर्माला बाधा आणतात ना, त्यावेळी भगवंत परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो आणि त्या धर्माचं कार्य करावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्यावेळी धर्मावर ग्लानी येते त्यावेळी भगवंत परमात्मा अवतार घेतो राजांनो, एक लक्षात ठेवा. आणि नास्तिक मंडळींचं काय करतो? खंडन करतो. आणि आस्तिक मंडळीचं रक्षण करतो राजांनो. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्तजना. हो, भक्तांचं रक्षण करतो तो भगवंत परमात्मा आणि दुर्जनांना पायाखाली तुडवतो. पण आजकाल काय झाले, देवावरच विश्वास राहिला नाही. जगामध्ये देव आहे का इथून सुरुवात आहे. काही मंडळींचा तर अजिबात विश्वास नाही. आणि ज्यांचा विश्वास नसेल मी त्यांना प्रश्न विचारतो, त्यांनी हात वर करा की ह्या जगामध्ये देव नाही म्हणून हात वर करा. म्हणजे तुम्ही सगळी शहाणी मंडळी आहे. पण काहींना सुद्धा अजून शंका आहेत, जगात जर देव नसता बाबांनो, तर आज तुम्ही माझ्या समोर आणि मी तुमच्या समोर दिसलो. चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलविते हरी विना, कोण बोलविते हरी विना, कोण बोलविते हरी विना. चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलविते हरी विना, कोण बोलविते हरी विना, कोण बोलविते हरी विना. हो, हे शरीर कुणाच्या सत्तेने चालतं? आपल्याकडे शक्ती आहे तेवढी? रोज सकाळी आपल्या बॅटरीला स्टार्टर देऊन आपण उठतो, हे आपलं भाग्य आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. आपल्यावर लक्ष आहे त्याचं. जर कदाचित त्यांनी काही काळाकरता जर थांबवलं ना, सकाळी 6 वाजता उठणारा जर 2 वाजेपर्यंत उठवलं तर काय होईल तुमचं? घरातले ठेवणार नाही, 2 वाजेपर्यंत त्याला पेटून जेवायला बसतील येऊन. मग त्याचे उपकार आहे, लक्षात ठेवा. आणि ते उपकार आपण विसरू नये कधी माणसाने राजांनो. त्यांनी सुंदर हे शरीर दिले ना राजांनो. ते कशासाठी दिले? शरीर दिलं कशासाठी? भजन कीर्तन करण्यासाठी दिलेले. आणि त्याचा वापर काय करतो आपण? देवे दिला दे भजना घुमता, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला दे भजना घुमता, तोया झाला झाली आपल्याला बाधा. प्रत्येकाला अहंकार झालाय आणि प्रत्येक अहंकाराने पेडलेला आहे. माझ्या इतकी गाडी कोणाकडं नाही, माझ्यासारखा बंगला दुसरं कोणाकडं नाही.
पण हे सगळं एक दिवस इथंच राहतं बाबांना. सगळ्याला इथं ठेवावं लागतं, तिलांजली द्यावी लागते आणि एकट्यालाच तुम्हाला स्मशानामध्ये जावं लागतं आणि तिथं मात्र काहीच चालत नाही, कुणाचा वशिला चालत नाही. म्हणून सुंदर देह दिला ना राजांनो, तर हा भजन आणि कीर्तन करण्यासाठी दिलेला आहे. हा, मग कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जेवढा वेळ मिळेल तेवढा त्या भजन कीर्तनात जा. जे काही काम तुम्ही करत असाल ना, ते काम करता करता भगवंताचं नामस्मरण करा राजांनो. हा, त्याच्या नामामध्ये तल्लीन व्हा, तुमचं कामही होईल आणि देवाचं स्मरणही होईल आणि तुमचा कलियुगामध्ये उद्धार होणार राजांनो. कलियुगामध्ये तुम्हाला वाटत असेल मला सोडवणारा, हा, घरातली कुणी सोडवणार नाही, बायकोला नवरा सोडवणार नाही, हा, नवरा बायको मुलाला सोडवणार नाही, मुलगा आईबापाला सोडवणार नाही. कारण की इथं सगळं इथंच राहतं आणि फक्त संपत्ती इथं राहते आणि त्याचा निरोप आला की सगळं जगाचा निरोप घेऊन निघून जावं लागतं. मग हातातल्या बशीतला चहा तसाच राहतो राजांना, एक लक्षात ठेवा. मग हे सगळं कशासाठी आहे? कशासाठी? का देह दिला? त्याचं भजन करण्यासाठी, त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिला राजांनो. मग त्या भगवंताचं आपण दास झालं पाहिजे आणि एकदा त्याचं दास झालं ना की मग मात्र तुम्हाला कशाचीच काळजी करायची काही गरज लागत नाही. लागोनिया पाया जना विनवीत, लागोनिया पाया जना विनवीत, लागोनिया पाया मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार. मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार, तुम्हा होईल म्हणून तर एकनाथ महाराज आपल्याला विनंती करतात, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. त्यांना काय गरज पडली सांगायची? पण तुका म्हणे सांगती ना ऐकती बटकीचे आणि पुढे शिंदाळीचे रडतील. एक दिवस रडण्याची वेळ आपल्यावर येणार आहे. तुकाराम महाराजांना इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरावी लागली का? मी आलो कशासाठी? मला परत यायची गरजच नव्हती, पण केवळ जडजीवांचा उद्धार करण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये मी आलो. आणि तुम्हाला जर मी कळत नसेल तर माझं जगणं येणंच फोल आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. म्हणून संत हे आपल्या मर्जीने येत नाहीत, संत हे त्यांच्या मर्जीने येतात. तुम्हा आम्हा जीवाला यावंच लागतं, ते कर्म चुकत नाही. आणि देवाला काय करावं लागतं? वाजवत आणावं लागतं, तेव्हा त्याला मंदिरात बसवलं जातं. हा तिघांमधला आपला फरक आहे. आपण मर्जीने येत नाही, आपल्याला यावंच लागतं. इच्छा नसली तरी कर्म भोगावं लागतं. मग कुठल्या जन्मामध्ये यावं लागतं? गाईचा, म्हशीचा, किडामुंगीचा जन्म, हा, ते पापावरती मागील जन्माचं पुण्य आणि पापावर ठरतं राजांनो, एक लक्षात ठेवा. पण संत सेठ जगद्गुरु तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज ही मंडळी खऱ्या अर्थानं हे संत आईच्या उदरामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येतात. त्यांचा मुळातच त्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे, त्यांना येण्याची गरज नाही. पण येतो कळवळा म्हणून या. तुमचा आमचा कळवळा येतो, अरे हा चुकलेला वाट सर्व आहे, याच्या योग्य वाटेवर याला आणण्यासाठी संत आपल्यासाठी येत असतात. वैकुंठवासी आलो याची कारणाची, हा बोलिले जे ऋषी, सात भावे वरताया. काय प्रमाणे पहा ना, आम्ही कोण आहे? आपण नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कशासाठी? तुम्हा आम्हा मंडळींचा, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. त्यांना काही घेणं देणं नाही, पण संतांना कळवळा येतो आपला की हा योग्य मार्गाने न चाललेला जीव आहे, वाट चुकलेला जीव आहे, त्याला योग्य मार्गाला देण्यासाठी संतांचे अभंग आहे. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी एकदा तरी वाचन करा राजांनो, एक तरी ओवी
हां, आणि ते एका ओवीचा आणि एका शब्दाचा अर्थ समजून घ्या, म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचं जीवन धन्य होईल राजानं. नाही तर कितीक वर्ष आलो काय आणि मेलं, मग किडामुंगीची कोणी नोंद ठेवली का? पशु काय पाप पुण्य जाणती, ते काही मध्यम उत्तम भोग भोगी. ती पशुला पाप कळत नाही आणि पुण्य कळत नाही. मग इथं म्हशी आल्यात का कीर्तनाला? गायी आल्या नाही, म्हशी नाही आल्या, मग ज्या आल्या नसतील त्या कोण तुम्ही समजा. मी कशाला बोलू, गाव मोठा आहे आपला. गायी म्हशी ते बांधिले राजांनो, त्याला मालकानी बांधलेले गोठ्यामध्ये. इथं जर बंधनात कीर्तनाला जी येत नाही ना, मग त्या पशुसारखंच त्यांची अवस्था आहे राजांनो. त्यांना जर कुणी न बांधता जर येत नसतील तर किडा मुंगी आणि पशूंमध्ये त्यांचा तुमच्या आपल्यात काय फरक आहे? इथं आल्या ना खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही मंडळी भाग्यवान आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. इथं ह्या मंडपात आलेला प्रत्येक जीवाचा उद्धार होणार आहे का? ही भगवंताची नौका आहे, ही भगवंताची नौका आहे. त्या नौकेमध्ये बसला रे बसला की मग त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मला सांगा, माशी जिलाबीवर बसती, बरोबर आहे का नाही? माशी गोड पदार्थावर बसती आणि जिलाबी सारखा गोड पदार्थ विस्तू त्याच्या शेजारी आणून ठेवला तर माशी बसेल का? तिला माहिती आहे जळून जाईल. तसं इथे हा विस्तव आहे, या विस्तवामध्ये आपण बसलेलं आहे ना, आपलं पाप जळून जातं, पाप अजिबात राहत नाही राजांनो. एकला नुसत्या कानावर नामस्मरण जरी भगवंताचं पडलं ना तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही राजांनो. आणि त्याच दत्तगुरूंचे आज खऱ्या अर्थानं आज 6 वाजता त्यांचं प्रगटीकरण झालेले. हो, एक लक्षात ठेवा, इथं परिपूर्ण अवतार आहे राजांनो. दत्त महाराज म्हणजे परिपूर्ण अवतार आहे, इथं शंकाच नाही. धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, अत्रिची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, हेमंत नक्षत्र, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. हो, या आजच्या दिवसाचं वर्णन केलेलं आहे. आत्रीची अनुसया गरोदर आहे आणि ती गरोदर असणाऱ्या अनुसयाने आज पुत्राला जो जन्म दिलाय ना राजांनो, जरा आपण अनुसया होऊन बघा. ज्यांनी जीवनाचा त्याग केला ना राजांनो, कुणी नाही अनुसया होऊ शकत. आणि आत्री ऋषी सुद्धा होण्यासाठी जीवनामध्ये फार मोठा त्याग करावा लागतो. छत्रपतीच्या आई साहेबांनी जीवनामध्ये त्याग केला जिजाऊंनी, तेव्हा तो पुत्र घडवला. जर बालवयामध्ये त्याला जर खेळायला पाठवलं असतं, नको ते उद्योग करायला पाठवलं असतं ना, तर छत्रपती घडले नसते राजांनो, एक लक्षात ठेवा. मग छत्रपती घडण्यासाठी जिजाऊ त्याची चांगली होती. जिजाऊ जर नसती तर राजे जन्माला आले नसते राजांनो. एक लक्षात ठेवा. म्हणून एका व्याख्यात्याने सुंदर म्हटलं होतं, आई जिजाऊ तुम्ही नसता तर, आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले अंगणे तुळस, आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले देवळावर कळस, आई जिजाऊ तुम्ही नसता तर, आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते जन्मला छत्रपती शिवाजी महाराज, नसते जन्मला छत्रपती शिवाजी महाराज तर काशी की कला जाते, मथुरा में मस्जिद बसती, अगर एक सिवा नहीं होता तो सबकी सुन्नत हो जाती, सबकी सुन्नत हो जाती. का टाळ्या वाजवायचं नाही वाटलं का? तो राजा जन्माला यावा पण माझ्या घरी नाही, कुठं? शेजारच्या घरी. मेलं तर तिचं मरल, पण जिजाऊनी नाही, माझा मेला तरी चालेल, पण ह्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी राजे जन्माला या. अरे 5 वर्ष 5 महिन्याचा गर्भपोटामध्ये आणि 5 महिन्याचा गर्भपोटात असताना जिजाऊ घोडदौड करायची आणि त्या पोटातल्या राजाला सांगायची, राजा ए बाळा, ए शिवबा, अरे उद्याचा माझ्या माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी तुला आज मी पोटामध्ये ही शिकवण देते राजांनो. अरे मुलं उगच घडत नाही, तुमच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित आहे ना, त्याचं कारण माझा राजा होता. आपल्या भाळी टोपी सुरक्षित आहे ना, माझा राजा होता. नाही तर ही मंदिरं तुम्हाला आम्हाला दिसली नसती, आपल्याला धर्म बदलावा लागला असता.
इथं भजन कीर्तन चाललं नसतं, इथं म्हणावं लागलं असतं गुडघ्यावर टिकून अल्लाहू अकबर अल्लाह. हो, कुठल्या धर्माची विटंबना नाही राजांनो, पण माझ्या धर्माचं रक्षण ज्याने केलं ना ते छत्रपती शिवाजीराजे. ते जन्माला आले. मला सांगा, एक वेळी माऊली तुकोबाची मंदिरं आपल्याला पाहायला मिळणार नाही. देवाची मंदिरं कमी मिळतील, पण एक घर असं पाहायला मिळणार नाही की त्या घरामध्ये त्या लहान मुलाला सुद्धा छत्रपती माहिती नाही, असं एक घर आहे का? त्याचं कारण आहे त्या राजांनी प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर केलं राजांनो. म्हणून तर त्या राजांचं महत्त्व आपल्याला आजही, त्या राजाचं महत्त्व तुम्हाला कळालं पाहिजे राजांनो. म्हणून त्या राजाचं एक गीत म्हटलं जातं, एकची राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय किल्ल्याच्या दगडावर. एकची राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय किल्ल्याच्या दगडावर. मोठे मोठे ते सरदार त्याने किती केले ठार, मोठे मोठे ते सरदार त्याने किती केले ठार, जवानी गाली मर्दानी शिवरायाची तलवार, जवा हत्यार पार माझ्या शिवबाची तलवार, उचल तुझी तलवार मराठ्या, उचल तुझी तलवार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांची फक्त मंदिरं नाही आहेत, पण काकणभर देवांचाच भगवान शिवाचा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राजांनो. पण आजही त्या छत्रपतींच्या नावाने तुमच्या आमच्या घरामध्ये आदर आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. आणि तो आदर आहे म्हणून पुत्र व्हावा गुंडा त्याचा ती लोकी झेंडा राजांनो. हो, त्याच जीवनामध्ये इतका अनुसयाचा जीवनामध्ये त्याग येणार राजांनो. किती त्याग असावा. आज ब्रह्म विष्णू महेशाला आपल्या पोटीची बाळ करून घेण्याची ताकद जिच्याकडे आहे ना तिला अनुसया. काय अधिकार होता राजांनो. त्या पतीचाही अधिकार बघा आणि त्यांच्या पत्नीचाही अधिकार बघा राजांनो. नाही तर आज फार अवघड झाले. आज कुठंतरी एखाद्या घरामध्ये कुंकू लावलेलं पाहायला मिळतं, नाही तर सगळीकडं आता कुंकावाल्या गेल्या, आता टिकल्यावाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. कशासाठी ही संस्कृती जपली पाहिजे. का जपायची संस्कृती. ह्या संस्कृतीमध्ये काय आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. मी नेहमी सांगत असतो, कीर्तन आज ना उद्या तुम्ही ऐकत बसाल, कीर्तनाचा अर्थही तुम्हाला कळत जाईल, पण संस्कृती सुद्धा जपली पाहिजे राजांनो. ही संस्कृतीच जपत नाही. जर ती महाराष्ट्रात संस्कृती आहे, माझ्या भारत देशात आहे, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये संस्कृती माझे काष्टी साडी घालणारी आजही नारी पाहायला मिळते. आता जवळ 95% गोल साड्या घालतात तो भाग वेगळा, पण परदेशात जर गेलो ना तर मुलांनी पण हाफ चड्डी, मुलींनी पण हाफ चड्डी, आईनी पण हाफ चड्डी, आणि बापानी सुद्धा त्याच्यातला कळतच नाही. बॉय केलेला असतो. स्त्री कोण पुरुष कोण, ही संस्कृती आपण जपली राजांनो. म्हणून माझ्या महाराष्ट्राची नारी आहे.
म्हणून तर म्हटलं जातं महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विन राष्ट्र गाडाना चाले, खरा वीर वैरी पारा देणे त्याचा, आणि महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा राजांनो. म्हणून स्वाभिमान आहे आपल्याला, आपल्या संस्कृतीचा स्वाभिमान आहे, आपल्या देशाचा स्वाभिमान आहे, आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे राजांनो. मला सांगा ना, एवढे 28 आपले जिल्हे आहेत, त्या 28 जिल्ह्यामध्ये 28 राज्यांमध्ये प्रत्येक राज्याचं नाव महाराष्ट्र राज्य आहे का? एकाला पण माग राज्य नाही. सर्वात जुनं महाअधिक राष्ट्र बरोबर महाराष्ट्र आहे, आणि त्या महाराष्ट्रातल्या तुम्ही कन्यात, त्या महाराष्ट्रातल्या आपण असणारे सगळे हिरे आहोत राजांनो, एक लक्षात ठेवा. म्हणून या महाराष्ट्रामध्ये राजांनो, अरे या महाराष्ट्रामध्ये गटारातला किडा जरी झाला ना तरी साधू आणि संतांचा विचाराचा महाराष्ट्र आहे. त्या गटारातल्या किड्याला सुद्धा महाराष्ट्रात जन्माला यावंसं वाटतं, आणि या ठिकाणी उद्याचा काला होणार आहे. त्या काल्याचा प्रसाद आणि हात धुतलेलं पाणी त्या गटारातून जात असेल ना, त्या गटारातल्या किड्याला सुद्धा उद्धारून जातो राजांनो ते पाणी पिऊन. पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घे, जेथे हरीचे दास जन्म घे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जिथे हरीच्या दासांनी जन्म घेतलाय ना, ज्या पंचकृषीमध्ये आज तुमच्या या परिसरामध्ये दत्त महाराजांचं मंदिर आहे, जाता येता नास्तिकाला जरी नुसता दत्त महाराजांच्या पुढे हात जोडलं ना तरी त्याचा उद्धार होणार आहे राजानं. मग आस्तिक आणि नास्तिक यांना सुद्धा संतांची अशी फॅक्टरी आहे ना, दुर्जन जरी आला आणि सज्जनाच्या बरोबर संगतीत आला की तो दुर्जन सज्जन होऊन बाहेर पडतो. मला सांगा, ऊस तुम्ही जर मशीन मध्ये टाकला, ऊसाचा रस होतो, आणि परत तो रस आतमध्ये तो घेतो का? परत तो रस ऊस घेऊ शकत नाही. तसं माझा नास्तिक आहे आणि तो सज्जनांच्या संगतीत आला तर तो नास्तिक असलेला दुर्जन सुद्धा सज्जन होण्यासाठी माझ्या संतांकडे फॅक्टरी आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. म्हणून साधूचे संगती मनोमार्गगती, अकळावा श्रीपती येणे. पण ते साधूच्या संगतीमध्ये, संतांची संगती जीवनामध्ये करा. साधू आणि संतांची जीवनाची संगती केली की त्याला देवाची प्राप्ती. देव काय सगळा बाजारचा भाजीपाला आहे का? गेलं तुम्हाला पंढरपूरला जरी गेला तर देवाच्या दर्शनाला डायरेक्ट तुम्हाला जाता येत नाही. पहिले नामदेव पायरीच्या पाया पडा, आणि जो नामदेव पायरीच्या पाया पडत नाही, इथून पुढे लक्षात ठेवा, नामदेव पायरीच्या पाया पडत नाही, डायरेक्ट मंदिरात जातो, त्याला देवदर्शन देत का? तर त्यांनी आयुष्यभर आळवलंय त्याला. पहिली परवानगी त्याची घ्या, आणि परवानगी घेऊनच मला सांगा, तुमच्याकडं सगळं आहे. माता भगिनींनी समजा आता स्वयंपाक करायला सगळ्या वस्तू घेतल्यात, इकडं तेल घेतलं, इकडं तांदूळ घेतले, चपातीसाठी पीठ घेतले, सगळं काही घेतलेले तयार आहे, आणि गॅसच पेटवला नाही. मग त्याला जेवढं महत्व आहे ना तेवढं नामदेव पायरीला महत्व आहे राजांनो, एक लक्षात ठेवा की त्याच्या विना तुम्ही देवापर्यंत पोहोचत नाही. पण जगामध्ये देवच नाहीये हे प्रत्येकाची काय झालेली आहे, प्रत्येकाच्या विचारात की देवच जगामध्ये नाही. पण एक उदाहरण तुम्हाला मस्तपैकी एका गीताच्या माध्यमातून एका कविताकारांनी सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. कोण कहते है भगवान आते नहीं, कोण कहते है भगवान आते नहीं, द्रौपदी जी जैसा कोई बुलाता नहीं. कोण म्हणतं देव येणार नाही, पण द्रौपदी सारखी हाक मारली का तुम्ही? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास कया लावेला. हाक मारा, पण अंतकरणापासून हाक मारा, देव आल्याशिवाय राहणार नाही.
पण ती अंतकरणापासून देवाला हाकच पोचत नाही. कोण माऊली प्रेम पाना पानावली, प्रेम पाना पानावली, प्रेम पाना पानावली, माझी गोत माऊली प्रेम पाना पानावली, प्रेम पाना पानावली, प्रेम पाना पानावली. फक्त त्याला अंतकरणापासून हाक मारले का देव येतो राजा. कोण कहते है भगवान खाते नहीं, नामदेव जी जैसा कोई बुलाता नहीं किंवा खिलाता नाही. नामदेवासारखा देवाला कोणी जीव घातले का? घरी गेले म्हणतील तुझ्यासाठी रेशन कार्ड काढलेलं नाही, तिसऱ्या मजल्यावरून त्याचा देवारा खाली टाकून देते. तो खात नाही म्हणून इथपर्यंत ठीक आहे, पण त्याला भूक लागत नाही का? पण नामदेवानी भरवलं ना. बापाला भरवता नाही आलं दामाशेट्टीला, पण नामदेवाला देवाला भरवता आलं राजांनो. देव कळला पाहिजे, देव ओळखता आला पाहिजे राजांनो. देव उगाच कोणाच्या घरी येत नाही. देव येण्यासाठी जीवनामध्ये फार मोठी तपश्चर्या करावी लागते, आणि ती तपश्चर्या आज असणाऱ्या अनुसूया या महिलेने केली, आणि ती पण एका आईच्या उदरामध्ये जन्माला आली राजांनो. एक लक्षात ठेवा. मग मी का होऊ शकत नाही? माझ्या पोटी का देव येणार नाही? माझ्या पोटी का राजा येणार नाही? माझ्या पोटी का तुकाराम महाराज जन्माला येणार नाही? माऊली जन्माला येणार नाही? माझ्या पोटी का स्वामी विवेकानंद जन्माला येणार नाही? पण कुस पवित्र लागते. कुस पवित्र जर नसेल ना, तर देवाचं वास्तव्य शेजारून गेलं तरी तुम्हाला त्याचा वारा पण कळणार नाही राजानं. ऐका पुढे. कोण कहते है भगवान पिसते नाही, जनाबाई जी जैसा जाता गुमाता नाही. कोण म्हणतं देव येत नाही, पण जनाबाई सारखं जातच कोणी फिरवत नाही. आता जातीच राहिली नाही. किती जणींच्या घरी हात वर करा बरं. जाती आहे जुनी जणींच्या आहे. आता जातीच राहिली नाही, तर तुम्हाला देव येईल कसा दळायला? जनाबाईने खुट्याला हात घालावा आणि देवाला हाक मारावी. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही गुंडे ग प्रपंचाचे नेते गे, लावणी पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. आता मला सांगा, सगळ्या जणी तुम्ही इथं आता जागे आहेत का झोपल्यात? मला सांगा. जागेच आहे ना? बघा, परीक्षा घेऊ का तुमची? ही पुरुष मंडळी हसतील बघा तुम्हाला, पण आता माझ्या मते तुम्ही सगळ्या झोपलेल्या आहेत. नाही ना झोपलेल्या? मग आपली जाऊन देऊ नका. एक लक्षात ठेवा, कीर्तनात असलं तरी माणसाने जागा असावं. कीर्तनात सावध झालं पाहिजे, जागं झालं पाहिजे. जनाबाईंचा गोड अभंग आहे. माझ्या मागं बघा, माझ्या मागं म्हणा. मग किती किती झोपलेले आणि किती किती जागे आपल्याला कळतील. म्हणा मागं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. आवाज आला पाहिजे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जोरात आवाज ऐकायचा. आणि ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला,
जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग जोरात लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला पहिली माझी ओवी ग पतीला लावीन दळायला मी काय म्हणलो तुम्ही जागे आहे का हे माथ्यातले माझ्या गाथ्यातलं नाही यासाठी महाराज काय म्हणतो ते जाग्या पाहिजे हा एक लक्षात ठेवा विठाला हो कीर्तनामध्ये सावध झालं पाहिजे प्रपंच सोडून दिला पाहिजे सासूबाई काय म्हणेल नवरा काय म्हणेल कुठं बसली कुठं गेली काय नाही इथे आल्यानंतर आहे ना मन मोकळेपणाने हा इथं जगाचा मालक तुमचा उद्धार करणार आहे तुमचा मालक घरचा मालक तुमचा उद्धार करणार नाही डोक्यातून विषय काढून टाका हा नाही तर लगेच इथं दोघ जण असले तर म्हणतील हा महाराज फक्त कीर्तन संपते बघतो ज्याच्याकडे आमच्या दोघांमध्ये भांडण लावतो काय अहो एकदा या जड जीवातला आत्मा निघून गेला किती वेळ रडणार आहे रात्री चांगला होता आता सकाळी अचानक कसा माझा बाबा गेला कुठवर स्मशानापर्यंत आणि पेटून एकदा जळायला लागले ना की त्याला सांग हे जरा दूर उभा राहा ना मला आग लागलेली आहे मला काय होतंय भाजतंय मग मला सांगा हे सगळं खोटं आहे म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात नाही कुणाचे कुणी आणि तुझे नवे रे कोणी नाही कुणाचे कुणी कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणुनी अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणुनी प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार बहीण कोणाचा भाव कोणाचे कोण कोणाचे सगळे सोय गेल्यावर गेलो रे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी नाही कुणाचे कुणी कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणुनी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणुनी प्राण्या माझे माझे म्हणुनी मला खरं सांगा तुम्ही पती आपलं किती दिवस आपलं रक्षण करणार आहे आणि पतीने सांगावं बायको आपलं किती रक्षण करणार आहे तुम्ही कुणीच कुणाचं करणार नाही फक्त त्यांनी त्या सटवीने टाकलेलं ना त्या निमित्त म्हणून तुमच्या पत्नी राजांनो एक लक्षात ठेवा ती मुलं जन्माला येणार आहे ना निमित्त आहे म्हणून मागच्या जन्माच्या तुमच्या गाठी बांधलेल्या आहेत ना त्या कुणीच तोडू शकत नाही कर्म बदलायचं असेल कर्माचा क्षय व्हायचा असेल ना करायचा असेल तर तुम्हाला कोणासारखं व्हावं लागेल सुदामासारखं बनावं लागेल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा एवढं भजन करायचं कोण सुदामदेव आयुष्यभर फाटकी परिस्थिती होती घरामध्ये 2 वेळचं अन्न मिळत नव्हतं पण एकदा बायकोनीच विनंती केली म्हणले का हो तुम्ही तर म्हणता द्वारकेचा मालक आहे जगाचा मालक आहे आणि तुमचा सखा आहे मित्र आहे ना जा ना त्याच्याकडं आणि आपली उद्धार करून घ्या तुमच्या जीवनाची हालाकीची परिस्थिती तुमचा देव तुमचा उद्धार करेल पण मागचं कर्म चुकत नाही नीट लक्ष देऊन ऐका महिला मंडळीनं ज्यावेळी संदीपान ऋषींच्या आश्रमामध्ये हे 2 मित्र होते ना भगवान श्रीकृष्ण आणि सुदामदेव एक रात्रीच्या वेळीचे प्रसंग घडलेला होता का सुदामदेवाला दारिद्र्य आली लक्ष देऊन ऐका आणि का जगाचा मालक त्याची दारिद्र्य दूर करू शकला त्याचं कारण ऐका लक्ष देऊन कर्म तुम्हा आम्हाला चुकत नाही
एखादीला बंगला मिळाला, एखादीला गाडी मिळाली, स्कॉर्पिओ बसायला मिळाली ना, तर तिच्याकडे शेजारणीने बघून रुसायचं कारण नाही, बोट मोडायचं कारण नाही. ज्याच्या घराच्या समोर ज्याला बंगला आहे ना, ज्याच्याकडे गाडी आहे ना, ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे ना, ज्याच्याकडे संपत्ती आहे ना, त्याचं कारण नीट लक्ष देऊन ऐका की त्या माणसाने मागील जन्मी मंदिराला दान केलेले, त्या व्यक्तीने मागील जन्मी अन्नदान केलेले, त्या व्यक्तीने नको त्याला गरिबाला दान करून आज त्याच्या जीवनामध्ये श्रीमंती आहे ना, भगवंत परमात्मा त्याच्या डोक्यावर छत्र धरतो, ते गाडी रूपाने धरतो. राजांनो, आपण काहीच त्यापैकी केलं नाही म्हणून आपली परिस्थिती हे. मग या जन्मात करा, पुढच्या जन्मात तुम्हाला गाडी बंगला प्राप्त होईल. राजांनो, एक लक्षात ठेवा, हे कर्म चुकत नाही. सुदामदेवाला कर्म चुकलं नाही. संदीपान ऋषींच्या आश्रमामध्ये रात्रीची वेळ आहे, रात्रीच्या 2 वाजता 2 चोर आले. चोर त्या मडकी शोधू लागले, त्या मडक्यामध्ये काहीतरी सोनं नाणं काही सापडतं का बघत होते. पण संदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये काय सापडणार दुसरं? ऋषीच्या आश्रमामध्ये असं काही सापडणार आहे का? पण एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये चणे ठेवले होते, आणि ते चणे उद्या माझ्या भगवान श्रीकृष्णाला आणि सुदामदेवाला उद्याच्या जेवणासाठी ते चणे माझ्या असणाऱ्या संदीपान ऋषीच्या आईसाहेबांनी पत्नीने त्या मडक्यामध्ये ठेवलेले होते. रात्रीच्या 2 वाजता चोर आले, चोरी करण्यासाठी गेले, त्यांना मडक्यामध्ये तेवढे ते चणे, पण त्यांना खळखळ वाजलं, त्यांना वाटलं काहीतरी मोहरा आहे, सोनं आहे, म्हणून ते घेऊन पळत चालले. आणि इतक्यात आईसाहेब उठल्या आणि आईसाहेबांनी शाप दिला पाठीमागून, ए चोरांनो, त्या चण्याला जर तुम्ही हात लावला तर आयुष्यभराचं तुम्ही दारिद्र्यवान, किंबहुना ते चणे जो खाईल ना, आयुष्यभर त्याला दारिद्र्य प्राप्त होईल. हा दिलेला संदीपान ऋषींच्या पत्नीने शाप आहे. आणि इतक्यात सुदामदेवाने हे सगळं पाहिलं, आणि पाहिल्यानंतर सुदामदेवाने परत डोळे झाकले आणि 2 वाजता सुदामदेव झोपले. आणि दुसऱ्या दिवशी आई साहेब विसरून गेल्या आणि तेच चणे काढले आणि कृष्णाला सांगितले, ए कृष्णा, ए सुदामा, अरे फाटी आणण्याकरता जा अरण्यामध्ये, पण आज दिवसभरात तुम्हाला हे चणेच फक्त खावे लागेल, दुसरं काही खाता येणार नाही. आता लक्ष देऊन ऐका, हा शाप ऐकला होता कुणी? सुदामाने ऐकला होता. आणि चणे दिले होते दोघांना. अरण्यामध्ये गेले, पाऊस पडतोय, पाऊस मिमी म्हणतोय, आणि भूक लागलेली देवाला. भूक लागली, देव म्हणू लागला, ए सुदामा, अरे आई साहेबांनी ते चणे दिलेले दे इकडे. सुदाम काय चणे द्यायला तयार नाही, मागे लपवले. देव झाडावर चढलेले आणि सुदाम देव खाली, आणि गपचूप ते चणे सगळे सुदामदेवाने खाल्ले. देवाला एक घास सुद्धा दिला. आता मला सांगा, देवाला दिला नाही हे वाईट का दिला नाही हे वाईट? देवाला वाईट वाटलं, अरे माझा मित्र म्हणतो तो, आणि मित्र सखा म्हणतो, आणि अर्ध माझ्यासाठी दिलं, आणि ते अर्ध सुद्धा चणे तू मला दिलं नाही ना, याचा परिणाम तुला भोगायला लागेल. देवाच्या मनात आलं आणि जे व्हायचं ते झालं. आणि बराचसाच काळ जीवनामध्ये निघून गेला. आयुष्यभराचा दारिद्र्य सुदामदेव झाला. पण एक दिवस बायकोने पोहे पाठवले आणि जा मित्राला भेटायला सांगा आणि माझे दारिद्र्य असणारे दूर करा, तुमच्या जगाचा मालक तुमच्यावर कृपा करेल. सुदामदेव आले. आले, धोतराला 10 गाठी बांधलेल्या आहे, आणि गाठी बांधलेल्या आहे, आणि त्या द्वारपालाला ते विनंती करू लागले, अरे जा, तुझ्या जगाच्या मालकाचा, या असणाऱ्या जगाच्या मालकाचा मित्र आहे मी, भगवान श्रीकृष्णाचा मित्र आहे. त्या द्वारपालांना ते खरं वाटत नाही. मग विनंती करू लागले, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. ते एका द्वारपालाला खरं वाटलं आणि पळत गेलं आणि देवाला सांगितलं, ओ कुणीतरी फाटकं धोतर घातण्याला बंडी फाटलेली, पण तुमचा बालमित्र म्हणतोय. बालमित्र म्हटल्यावर सुदामा विना दुसरा कुणी नसल. देवानी पळत यावं, पायातली चप्पल एकीकडे पडली आणि सुदामाला मिठी मारली. राजानं, मी का सांगतोय लक्ष देऊन ऐका, गरिबी आणि श्रीमंती ही या जन्माची नाही, ही मागील जन्माची. तुम्ही केलेल्या पापाचं कर्म, केलेल्या कर्मामुळे ती तुम्हाला प्राप्त होती. सुदामदेवाला मिठी मारली. आता देवाचा स्पर्श जर या लोखंडाला इथे जर स्पर्शाचा स्पर्श झाला तर हे काय होईल? सोनं होईल. मग द्यासाल का तुम्ही मला?
याला स्पर्श झाला, लोखंडाचं सोनं झालं की सोनं कुणी देणार नाही, म्हणून देवाला देवाचा स्पर्श झाला, अख्खं दारिद्र्य संपलं. लक्ष देऊन ऐका माता भगिनीने, सगळ्या पत्न्या आणि सुदामाला ओवळण्यासाठी आल्या आणि एक ताट केलं आणि दोन्ही पाय माझ्या सुदामाचे आणि ताटात घेतले. स्वतः देव खाली बसले आणि पत्न्यांना सांगितलं माझ्या बालमित्राला आंघोळ घाला. बालमित्राला आंघोळ घालता घालता अचानक देवाला जुनी मैत्रीची आठवण झाली आणि त्यावेळी सांगितलं, ए सुदामा, म्हणले इतके वर्ष तुला विचारलं पण तू मला सांगितलं नाही, आज तरी मला सांग. म्हणले का? म्हणले का रे, संदीपान ऋषींच्या आश्रमामध्ये आपल्या दोघांसाठी चणे आईसाहेबांनी दिले होते, पण तू एकट्याने चणे का खाल्ले, मला सांग ना जरा. आणि मग माझ्या सुदामाच्या डोळ्यामधून पाणी आलं, टपटप पाणी गळत होतं. देवाच्या डोळ्यातून देवाच्या पायावर पाणी पडलं आणि देवाने वर सुदामाकडं पाहिलं आणि सुदामाचे डोळे पुसले आणि सुदामाला सांगितलं, सांग ना खरं. आणि मग देवाला विनंती करू लागले, देवा सांगू का खरं? हा म्हणले, खरं सांग. म्हणले, देवा त्या दिवशी रात्रीच्या वेळी 2 चोर आले होते, रात्रीचे 2 वाजले होते. त्या चोरांनी हे चणे घेऊन चालले होते आणि घेऊन जाता जाता आईसाहेबांच्या मुखामधून शाप दिला गेला, हे चणे जो कोणी खाईल, हे चणे जर तू नेले ना, तो आयुष्यभराचा दारिद्र्य होईल. आणि तो शाप त्या चण्याला लागलेला होता. देवा, अरे जगाचा मालक जर माझा असा शापित झाला तर तू दुसऱ्यांचं दुःख कसं दूर करणार, म्हणून देवा तुझ्या वाट्याचे चणे सुद्धा मी खाल्ले रे राजा, तुझ्या वाट्याचे सुद्धा चणे मी खाल्ले राजा. आणि मग त्याचा परिणाम काय झाला, मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाचा दिदला. हा पोये खाले आणि परत सुदामा देव येताना काय परिणाम झाला, अख्खा गाव सोन्याचा झाला. पण कशामुळं? देवाची भेट झाली. म्हणून जर कर्माचा क्षय व्हावा वाटत असेल तर तुम्ही दत्तगुरूच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे, आपलं दुःख त्याला सांगितलं पाहिजे आणि त्याचं भजन आपण केलं पाहिजे. ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरू दिसले, मलाही दत्तगुरू दिसले, मलाही दत्तगुरू दिसले. हो, त्या दत्ताचं भजन करा आणि आपलं दुःख त्या दत्तात्रयांना सांगा, त्या देवाला आपलं दुःख सांगा. कारण तो देव कसा आहे, निर्गुण निराकार प्रगटले राजानो. एवढा सगळ्या हे सगळी सृष्टी कोण चालवतं? ब्रह्म विष्णू महेश. आणि त्या तिघांचा अवतार इथंच आहे ना, मग वेगळं तू कुणाकडे जायची गरज आहे का? तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा. आपण नको त्या ठिकाणी देवाला शोधत जातो. त्या मंदिरातल्या देवापेक्षा ज्याची आई आणि वडील घरात आहे ना, त्याला देव माना, रोज पूजा करा त्याची. तुम्हाला मंदिरात सुद्धा जायची गरज, अजिबात मंदिरात जायची गरज लागणार नाही. कारण तो मंदिरातला देव तुमच्या घरात आहे, पण तो घरातला देवाला तुम्ही रोज उपवास ठेवता आणि नको त्याला तुम्ही दान धर्म करत असेल तर तुम्हाला देव पावणार नाही राजानो. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. अरे दगडाचा देव त्याला वडाराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव. देव आशाने पावणार नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. हो, देव बाजारचा भाजीपाला आहे का? तो तुम्हाला कुठेही जाऊन विकत मिळणार आहे. देव मिळवायचा असेल ना तर त्याची भक्ती केली पाहिजे. श्री गुरु कृपे दत्त ओळखीला, श्री गुरु कृपे हृदय ढोलाऱ्यावरी वैसवीला, ढोलाऱ्यावरी वैसवीला, अभेद चांदवा पूर्ण तेथे दिला. शुद्ध भक्तीने दत्त ओळखीला, दत्त चरणी मज लागली से गोडी, दत्त चरणी मज लागली से गोडी. म्हणून राजांनो एक लक्षात ठेवा, संत हे जगामध्ये जर आले नसतेला तर आपल्याला परमार्थाची गोडी कळाली नसती. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाही ना त्याचं जीवन शून्य आहे.
ज्याचं जीवनामध्ये परमार्थ नाही, परमार्थ हे महाधन जोडी देवाचं चरण. परमार्थ ज्याच्या जीवनामध्ये आहे ना, माता भगिनींनो विनंती करून ऐका. हो, एक तुम्हाला चांगला सल्ला जाता जाता मी देतो. एखाद्याच्या घरामध्ये गोकुळ नांदत नसेल, एखाद्याची परिस्थिती वाईट असेल. आमच्या मुळशी तालुक्यामध्ये एका साधूच्या सप्त्यामधलं वाक्य आहे आणि महिलांसाठी त्यांनी उपदेश केलेला आहे. बघा, जाता जाता घरी गेला आणि पुढच्या वर्षी मला फोन करा, 1 वर्षांनी तुमच्या घरामध्ये निश्चित गोकुळासारखं तुमचं घर नांदेल. मला माझा मुलगा दारू पितोय, माझी मुलं दारू पितात, माझा पती दारू पितोय, माझ्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही, माझं घर दारिद्र्यामध्ये, माझी मुलं वाईट वागतात, माझे शेजारी पाजारी वाईट वागतात, मी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो पण देवा माझं चांगलं होत नाही, काय करावा. एका साधूच्या मुखातलं वाक्य आहे. कारण साधू हे सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. साधू सहज बोलतात. उदाहरण माऊलींचं घ्या. माऊलींच्या समोर सच्चिदानंद बाबांचं प्रेतयात्रा चालली आणि सहज दर्शनाला जावं. एका साधूचं दर्शन घेतलं आणि सहज मुखामधून वाक्य माऊलींच्या निघून गेलं, सौभाग्यवती भव. आणि त्याच स्त्रीनी उठून माऊलींना सांगावं, माऊली तुम्ही आशीर्वाद दिला या जन्माचा का मागे पुढच्या जन्माचा दिलाय. म्हणले काय झालं. म्हणले जिचा नवरा चितेवर आता जळण्यासाठी निघालेला आहे, 4 जणांनी खांद्यावर त्याला घेतलेला आहे, मी फक्त तुमचा आशीर्वाद गेला की त्यांचं जीवन सुखी व्हावं, त्याला पुढील जन्म प्राप्त व्हावा. पण तुम्ही मला आशीर्वाद दिला की सौभाग्यवती भाऊ, पण मी सौभाग्यवतीच नाही, माझ्या कपाळाचं कुंकू पुसलेलं आहे. अरे साधू सहज बोलत असतात. म्हणले असं आहे का, ठेवा खाली ते प्रेत. आणि त्या 4ही खांदेकरांना सांगितलं, सच्चिदानंद बाबाचं प्रेत ठेवायला लावलं. सोडा त्याच्या आळे, त्याला बांधलेला सोडा. आणि माऊली जावं आणि सच्चिदानंद बाबांना आवाज द्याला, ओ बाबा तुमचा जाण्याचा काळ अजून आलेला. ते सच्चिदानंद बाबा झोपल्यासारखे होते आणि ताटकन उठून बसले. आणि त्याच प्रेताकडून माऊली महावैष्णव ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. राजानो लिहून घेतला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून घेतला. एवढं तुमचं आमचं भाग्य आहे राजानो. म्हणून साधू सहज बोलतो. त्या साधूचं मुखातलं वाक्य आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांना, जे जे भजन कीर्तनाला येतात त्यांनाच. इतरांना घरी झोपतात त्यांना सल्ला नाही दिला त्यांनी. ऐका, तुम्ही आलात ना, तुमच्यासाठी सल्ला आहे. माझं घर सुजलम सुपलम व्हावं, गोकुळासारखं नांदावा, पतीची दारू सुटावं, मुलं गोकुळासारखे राहावं, त्यांना नोकरी पाणी लागावं. म्हणून तुमच्यासाठी त्यांनी एक दिलेला सल्ला. काय करायचं तुम्ही, त्याला पैसे लागत नाही. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. पैसे लागत नाही, फक्त एकच काम करायचं. रोज तुम्हाला सकाळी स्वयंपाक करावा लागतो का ना, चुकतो का कुणाला. एक तर सासूच्या ऐवजी सून करत असेल एवढाच फरक आहे, पण स्वयंपाक तर करावा लागतो ना. मग जी महिला घरामध्ये स्वयंपाक करते ना, त्या महिलेने रोज काय करायचं, रोज एक काम करायचं. उठल्या उठल्या पातेलं भर पाणी घ्यायचं. ते पाणी घेत असताना रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी. नळ सोडला ना पातेल्यामध्ये भरेपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पातेलं भरलेले जा तुम्ही गॅसवर ठेवा, अग्नी प्रज्वलित करताना रामकृष्ण हरी म्हणा. पातेल्यामधलं पाणी गरम झालं ना, तुम्ही बाथरूम मध्ये जा आणि एक एक तांबे अंगावर घ्या, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ते म्हणे याने काय होणार आहे. मुळात तुम्ही पहिला काय होईल, तुम्ही पवित्र व्हाल. कारण मेल्यानंतर माणसाच्या तोंडात काय घालतो आपण, तुळस घालतो ना. मग तो वारकरी आहे का, तो माळकरी आहे का, तरी तुळशी शिवाय त्याचा उद्धार होत नाही. तसं गळ्यामध्ये माळ घातले ना की त्याचा परिणाम आहे का. गळ्यामध्ये माळ घातल्यानंतर तुम्हाला परमार्थ करायची गरज लागत नाही का, तर गळ्यामधल्या माळेमध्ये 108 भारतातल्या तीर्थातलं मणी आहे. आणि ते 108 तीर्थाचे मणी जे कोणी आंघोळ करील ना, त्या 108 तीर्थातल्या मण्याची 108 तीर्थाची आंघोळ त्या स्त्रीला, त्या पुरुषाला, त्या व्यक्तीला होते. त्यामुळे त्याला वेगळा परमार्थ करायची गरज लागत नाही. आता तुमच्यासाठी आहे का, ते पाणी आंघोळ करताना रामकृष्ण हरी करा. स्नान संध्या झाली, आता तुम्ही आला स्वयंपाकाकडं. स्वयंपाक करताना काय करायचं, पातेलं घेतलं, परत असणाऱ्या गॅसवर ठेवा. तांदूळाची ओंजळ सोडा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं सोडा. चपाती लाटताना रामकृष्ण हरी म्हणा. जो जो काही करत असताना सगळा स्वयंपाक रामकृष्ण हरी म्हणा. याला किती पैसे लागले,
पैसे लागलेच नाही ना. फक्त एक काम करायचं, नवरा लुडबुड करत असतील, पोरं लुडबुड करत असतील, त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आणि त्या भजनामध्ये तुम्ही दंग व्हायचं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण म्हणा म्हणा माग राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. हो, फक्त मन लावून आणि एक दिलाने सगळा रामकृष्ण हरी म्हणून स्वयंपाक करा आणि फाले महाराजांना पुढच्या वर्षी फोन करा. नाही परिणाम झाला ना ते कीर्तन करणं बंद करेल. पण मनी भाव पाहिजे. मनी नाही भाव मने देवा मला पाव. नाही ते इकडं बाकरं चालू आहे, नवरा म्हणतो झाला का डाबा, एवढाच तुम्हाला काम आहे का, थांबा का, खंड पडता कामा. एक मनाने भजन करायचं आणि तो स्वयंपाक जर तयार झाला ना की ताटामध्ये वाढताना रामकृष्ण हरी, चपाती वाढताना रामकृष्ण हरी, भात वाढताना रामकृष्ण हरी, कालवण वाढताना रामकृष्ण हरी, भाजी वाढताना रामकृष्ण हरी. मनात म्हणा, लाज वाटत असेल तर मनात म्हणा, काय अडचण नाही. आणि निहून आपल्या पतीच्या समोर ठेवा. त्याचा परिणाम असा होईल ना, तुमचं जेवण नाही राहणार रोजचं, ते तो माझ्या मंदिरातला प्रसाद होईल. आणि तो प्रसाद तुमच्या पतीनी, मुलांनी आणि घरातल्यांनी खाला ना तर त्यांच्या जीवनातले काम, क्रोध, विकार पळून जातील. आणि त्यांना वाईट वृत्तीच जर त्यांची निघून गेली तर त्याला दारू पिण्याची इच्छा होणार नाही, वाईट बायकोला बोलण्याची इच्छा होणार नाही, आईला उलटून बोलण्याची इच्छाच होणार नाही. कारण काम निघून गेला. की ज्याच्या जीवनामध्ये काम आहे ना तो माणूस वाईट वागतो, वाईट बोलतो. म्हणून काम, क्रोध, विकाराला घालवायचं असेल तर त्याचं भजन केलं पाहिजे. कसं? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा महिलांनी म्हणा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुले रे हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुले रे हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. ए पांडुरंग 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 पांडुरंग. तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. मना माग हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुले रे हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. ए पांडुरंग 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 पांडुरंग. हो, तुम्हाला सगळ्यांना कथा माहिती आहे ना गोरोबा काकांची. बायकोनी पोराला सोडलं, माझ्या पोराला सांभाळा. आता म्हणलं मला तर काय माहिती नव्हतं, पण जगात देव आहे. समजा उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, या गल्लीतलं कुत्रं जर भुंकायला लागलं तर पलीकडच्या गल्लीतल्या कुत्र्याला सांगायला लागतं का? त्याला माहिती आहे माझा जात भाई भुंकतो, याचा अर्थ कुणीतरी पाहुणा आलेला मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत. आम्हाला माहिती आहे की जगाचा मालक या जगामध्ये आहे. त्या 3 मुलांना प्रश्न विचारलं, त्यांनी मला साईडला घेतलं. म्हणलं ठीक आहे, म्हणलं महाराज आम्हाला प्रश्नाची उत्तरं पाहिजे.
म्हणले काय प्रश्न आहे तुमच्या ते तरी सांगा. हा म्हणले जगात देव आहे, तो तुम्ही सांगता मोठ्या मोठ्या मानाने, नक्की आहे का जगात? म्हणलं आहे. हा मग त्यांना पहिला प्रश्न विचारला की मी तुम्हाला आता प्रश्न तुम्ही मला करणार आहे, पण माझ्या पहिल्या 3 प्रश्नाची उत्तरं द्या, मग मी तुमच्या 3 प्रश्नाची उत्तरं देतो. हां ते 3 जण होते. म्हणले एका एकाने प्रश्नाचं उत्तर द्या. पहिला प्रश्न त्या तिघांना विचारला. म्हणलं काय रे बाबांनो, तुमचं म्हणणं आहे जगात देव नाही ना? हो म्हणले नाही. माझं म्हणणं आहे जगात देव आहे. म्हणलं जा घरातून दूध घेऊन या. ते म्हणले महाराज दुधाचा आणि देवाचा काय संबंध? म्हणलं आण आता खरं, तुम्हाला पुरावा पाहिजे आहे ना. दूध घेऊन एकाने दूध घेऊन आला, दुसऱ्याच्या पुढं वाटी दिली. त्याला म्हणलं याच्यातलं लोणी दाखव मला. तो म्हणला महाराज डोकं फिरलं का, लोणी काय दिसतं का असं? मग तिसऱ्याला विचारलं ह्याच्यात लोणी नाही का? म्हणले महाराज लोणी तर आहे त्याच्यामध्ये. मग लोणी तर आहे पण दाखवता तर येत? तसं तुम्हाला देव जळीस्थळी काष्टी पाशाने भरलेले आहे. तो काय बाजारचा भाजीपाला आहे का? त्याला नामस्मरण करावं लागतं, त्याला भक्ती करावी लागते, तसा देव मिळत नाही. बरं म्हणले महाराज एक उदाहरण ठीक आहे, अजून सांगा. मग त्याला सांगितलं जा तुझ्या घरामध्ये थोडंसं तेल आण, एकाने दिवा आण आणि एकाने काड्याची पेटी आणा. तिघांनी एक एक वस्तू आणली. हां एकाने दिवा आणला. त्याला म्हणलं तुझं तेल त्याच्यात टाक. ते म्हणलं टाकलं. याला म्हणलं काड्या पेटणीने पेटवते. त्यांनी पेटवलं. म्हणले महाराज देवाचा आणि याचा काय संबंध? म्हणलं आहे ना संबंध, दाखवतो ना तुला. आता मला सांग, तुम्ही 3 दिशेला 3 बसलेले, या ज्योतीचं तोंड कुठल्या दिशेला सांगा. ते म्हणले महाराज असं कसं सांगता येईल? जसं सांगता येणार नाही या ज्योतीचं तोंड कुठल्या दिशेला सांगता येणार नाही, तसा देव तुझ्यात आहे, देव माझ्यात आहे. देव जळीस्थळी काष्टी पाशाने भरलेलं आहे. त्याला एक जागा नाही राजांनो. तो अस्पृश्य ठिकाणी पण आहे आणि चांगल्या ठिकाणी पण आहे. आता मात्र त्या तिघांना पटलं. आणि शेवटचा प्रश्न मी त्यांना विचारलं. म्हणले बाबा मंडपात आता तुम्ही सगळे बसलेले, हे मंडपातलं कापड हालतं. माझं असं म्हणणं आहे की या जगामध्ये हवा नाही आहे. ते तिघांना म्हणलं माझं असं म्हणणं आहे या मंडपात हवाच नाही आहे. ते म्हणले महाराज असं कसं आहे, हवा नसते तर कापड हालेल का? मग बाबा हा जीव जो चालतो ना तर त्याच्याविनं चालत नाही. त्या जगातल्या मालकांनी जर ही हवाच काढून घेतली ना तर आपल्याला जाळण्यासाठीच कोणी शिल्लक राहणार. म्हणून देव आहे, देव आहे. मंथुनी नवनीता तैसे गे आनंदा, नवनीता तैसे गे आनंदा, मंथुनी नवनीता तैसे गे आनंदा, मंथुनी नवनीता तैसे गे आनंदा, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथुनी नवनीता तैसे गे आनंदा, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन केल्याविना दुधातलं लोणी निघणार नाही. मंथन केल्याशिवाय दुधातलं लोणी निघणार नाही. दिवा पेटवल्याशिवाय, ज्योत प्रज्वलित केल्याशिवाय तुम्हाला अंधारातला प्रकाश नाहीसा होणार नाही राजांनो. तसं वायुराजाने अस्तित्व जर आपलं संपवलं, एक दिवस फक्त वायुराजा सुट्टीवर जाऊ द्या. किती दिवस? एक दिवस नाही, 2-4 सेकंद जाऊ द्या, जाग्यावर तडपडून मरतील. त्याचे उपकार आहे. रोजचं लाईटचं बिल येतं का नाही घरी? पण त्याने कधी बिल पाठवले का? सकाळी सकाळी उगवतो, त्याने जर बिल पाठवलं तर ते बिल भरता भरता नाकेनळ येईल. म्हणजे जे फुकट मिळतं त्याची किंमत आपल्याला नाही. हवा फुकट आहे, किंमत नाही. सूर्यप्रकाश फुकट आहे, किंमत नाही. पण ते एकाच्या काय वडे उगवी अनेकाची कोडे. पाऊस पडतो कुणासाठी? जगाचा मालक उभा आहे कुणासाठी? भक्त पुंडलिकासाठी. देव आला वाळवंटी, आला वाळवंटी, देव आला वाळवंटी. हरवा आला वंटी, हो
आपल्यासाठी आहे का? अजिबात नाही, आपल्यासाठी नाही. एकट्या पुंडलिकासाठी आला का? तर आजही तागायत आई वडिलांची सेवा पुंडलिक करतोय, म्हणून त्या सेवेच्या प्रितार्थ देवाला यावं लागलं. सेवेचं एवढं मोठं फळ आहे ना राजानो, जो आई आणि वडिलांची सेवा करतो ना, त्या मंदिरातल्या देवाकडे तुम्हाला जाण्याचीच गरज लागणार नाही. म्हणून तर एकनाथ महाराज त्या आई आणि वडिलांना महत्त्व देतात. गुरुला आणि असणाऱ्या सर्व बहिणी सजन सगळ्यांना महत्त्व देतात की आई आणि वडील हे देवाप्रमाणे आहेत, म्हणून तर तेच स्वतःला देव मानतात. अभंगाचं पहिलं चरण. दत्त माझी माता दत्त माझा पिता, दत्त माझी माता दत्त माझा पिता, दत्त माझी माता दत्त माझा पिता, एकनाथ महाराजांना म्हणावं लागलं की हा जगाचा मालक हा दत्तगुरु आहे ना, तो सर्व प्रत्येकामध्ये आईमध्ये त्याला पाहो, वडिलांमध्ये पाहो, बहिणीमध्ये पाहो, जळीस्थळी काष्टीपाशाने तो भरलेला आहे. गुरु म्हणजे दत्त महाराज आहे, भाऊ म्हणजे दत्त महाराज आहे, बहीण म्हणजे दत्त महाराज आहे, सर्व काही ते आहे. अभंगाला वेगळं काही सांगण्याचीच गरज नाही. एक आलं वाक्य त्याच्यामध्ये देव कळाला. देव म्हणजेच आज असणाऱ्या त्या दत्त महाराजांचे प्रगटीकरण झालं दुपारी. मला सांगा, दुपारी कथा कोणी कोणी ऐकली? महिला मंडळीने नाही ऐकली ना? मग मला पहिले सांगायचं होतं ना, अख्खी अनुसया सांगितली असते. मी म्हणलं दुपारी सगळ्या त्यांना विचारलं होतं मी नथुबाबांना की परत सांगायची गरज नाही. मला सांगा, अनुसयाला मुलं किती? अनुसयाला मुलं किती? काय दरवर्षी आपण दत्तात्रेयांचा उत्सव करतो कायसाठी मला सांगा ना. अनुसयाला मुलं किती? ब्रह्म विष्णू महेश म्हणजे 3 मुलं नाही, त्या तिघांनी एक अवतार घेतला तर 1 मुलगा झालं. ऐका लक्ष देऊन, आता पुढच्या वर्षी तरी लक्ष देऊन ऐका. अनुसयाला मुलं 3. पहिला दत्तात्रेय, दुसरा व्यासमुनी आणि तिसरा आपलं दुर्वास आणि तिसरा आहे चंद्र. हां, आता व्यासांना दुर्वास असं म्हटलं जातं. त्याचं कारण एक आहे, ते जन्मातच एवढं आगाव निघालं ना, ते आईचं काहीच ऐकत नव्हतं. आई लाटणं घेऊन मागं त्याच्या पळायला लागली. काही काही लय खोडकर असतात. हां, ते आईची खोडी काढेल, याव करेल त्याव करेल, गावात खोडी काढेल. कधी कधी आईबाप कंटाळतं, हे कार्ट मेलेलं बरं म्हणायचं. हां, तसं ते इतकं खोड्या आणायचं ना, त्याला असं धरलं पायाला आणि जे दुर्वासाला आईने फेकून दिलं. तिकडं यज्ञकुंड पेटलेला होता, ते जाऊन त्या कुंडात पडलं.
आणि नेमकं नारदाची स्वारी आली तिकडे. नारायण. अहो आई साहेब मुलगं पडलंय म्हणले मरू दे एकदाच त्याला. त्यांनी कसं तरी काढलं अर्ध जळालेलं आणि त्या नारदाला सांगितलं त्याला सांग काळं तोंड कर माझ्यापासून दूर राहा म्हणून त्याचं नाव पडलं दुर्वास. परत त्याला शाप दिला की तू जिथं असेल तिथं तुझं कल्याण होईल. आणि चंद्राने चंद्राची जागा निवडली आणि चंद्राने सुद्धा जीवनाला डाग लावून घेतला. इंद्रा पडली बघ, चंद्र झाला काळा, नारद सुकला चाळा. गौतम ऋषीच्या पत्नीला भोगासाठी इंद्र येत होते. येत असताना कारण नसताना कोंबड्याने आराव 5 वाजता, पण त्या चंद्राला बरोबर आणलं इंद्राने आणि त्याला कोंबडा केला आणि त्याला म्हणले 3 वाजताच आरोळी दे. 3 वाजता आरला आणि गौतम ऋषी कुठे गेले? स्नानाला गेले. तर स्नानाला गेले, परिणाम असा झाला त्या गंगेने सुद्धा गौतम ऋषीला शाप दिला. म्हणले मी माझ्या पतीबरोबर राहते, तुला मला हात लावायचा अधिकार नाही. जसा मला तू हात लावलाय ना तुझी पत्नी बाटली जाईल. परिणाम असा झाला गौतम ऋषी परत येईपर्यंत इंद्रानी अहिल्याचा भोग घेतला होता आणि दोघांना पाहिलं आणि इथे गौतम ऋषीने दोघांना शाप दिला. आणि त्यावेळी बायकोला सांगितलं जा तू शिळा होऊन पडशील, दगड होऊन पडशील. आणि त्या देवेंद्र असणाऱ्या इंद्राला त्यावेळी शाप दिला. म्हणले तुझ्या अंगाला काय पडतील? बोळं पडतील, भग पडतील, तुला लोकांच्या समोर तू येणार नाही. म्हणून ते अरण्यात लपून बसलं आणि अरण्यात लपून बसलं. त्याचा परिणाम असा झाला हे देव भयभीत झाले आणि ही सृष्टी चालवण्यासाठी देवांचा राजाच इंद्र नाही तर करायचं काय? मग सगळे देव एकत्र आले आणि अहिल्यासाठी आणि इंद्रासाठी गौतम ऋषीकडे उशाप मागितला. म्हणले उशाप देतो म्हणले त्या इंद्राला. पण या मृत्यू लोकांमध्ये असं एक लोहदंड नावाचं ठिकाण आहे, तीर्थ आहे. त्या तीर्थाच्या ठिकाणी जर आंघोळ केले ना याच्या देहाची भग जातील. ते लोहदंड त्या ठिकाण कुठं येतं? पंढरपूरला. पुंडलिकाच्या समोर तुम्ही गेला कुठं पण आंघोळ करायची नाही. पुंडलिकाच्या बरोबर लोहदंड तीर्थ आहे, तिथं आंघोळ केली की जीवनाचं पाप जळून जातं. आणि अहिल्याला उशाप दिला की 7व्या युगामध्ये 7व्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्र जाता जाता त्याचा पाय तुझ्या दगडाला लागेल आणि तुझा उद्धार होईल राजानो. आणि ते कारण नसताना चंद्राला पण मग शाप दिला. म्हणले काय रे मित्रासाठी आला, मला 5 वाजता आरावच्या ऐवजी कोंबडा झाला आणि तू 3 वाजता आरावला. तुझ्यामुळं मी माझ्या बायकोला सोडून स्नानाला गेलो, मला सुद्धा त्याचा परिणाम भोगायला लागला. चंद्रा ऐक म्हणले. आणि त्या चंद्राला काळा डाग लागलाय ना तर त्याला ते गौतम ऋषीने दिलेला शाप आहे. पौर्णिमेचा चंद्र नीट बघा महिला मंडळी, त्याच्यावर कोंबड्याचा आकार आहे. त्या चंद्रामध्ये कोंबड्याचा आकार तुम्हाला दिसतो. तर त्याला सांगितलं तू आयुष्यभर कोंबडा होऊन राहशील म्हणून ही कोंबड्याची जाती चंद्राला दिली. मग आई वडील चांगले पण परिणाम त्याचा असा झाला राजानं, एक लक्षात ठेवा. म्हणून आजचा एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आपली वेळ संपलेली, तिकडून मला इशारे केले जातात. मला रगड अजून 2 तास सुद्धा मी तुम्हाला सांगायला काही हरकत. आमच्या ताई उद्या तुमचं मनोरंजन करणार आहे. मी थोडा करण्याचा प्रयत्न केला पण जाता जाता थोडंसं बोलेन. तत्पूर्वी आपण भजन घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. 2 मिनिटं महिलांसाठी मी घेतो. काय सांगायचं बरोबर. माझ्या माता भगिनींना विनंती राजांनो, आपल्याला जे सुंदर हा देह प्राप्त झालाय ना आपण त्याचे दास आहे. माझ्या माता भगिनींना विनंती बाबांनो, तुम्ही श्रीमंत कुटुंबातले असा किंवा गरीब कुटुंबातले असा, आपल्या कपाळाला थोडं तरी कुंकू लावलं पाहिजे. का कुंकू लावायचं मी दरवर्षी प्रत्येक वेळी सांगत असतो. जिचा पती घर सोडून 2 व्हीलरवर जातो, जिचा 4 व्हीलरवर जातो ना, परागंधाला गेलेला पती, कामावर गेलेला पती पुन्हा सुरक्षित घरी यावं म्हणून त्या कपाळातल्या कुंकवाला भगवंताचा आशीर्वाद आहे. जोपर्यंत ज्या कपाळाला त्या मातेच्या कुंकू आहे ना तिच्या पतीला कधीच धक्का लागणार नाही असा दिलेला आशीर्वाद आहे राजांनो. सहज एकदा विचारलं हनुमंतरायाने सीतामातेला आणि सीतामातेला विचारत असता हनुमंताला सीतामातेने उत्तर दिलं गोड.
ऐका माता भगिनीनं, सीतामात्याने विचारलं, सीतामातेला हनुमंत विचारत होते, आई साहेब तुमच्या कपाळाचं कुंकू फार सुंदर दिसतं, भांगामध्ये तुम्ही शेंदूर भरलाय, फार गोड दिसता, एवढं सुंदर सौंदर्य तुमचं दिसतं, त्याचं कारण काय? त्या कपाळाच्या कुंकवाचं महत्त्व हनुमंताला सांगितलं त्याने. हे हनुमंता, मी भांगामध्ये शेंदूर भरते आणि कपाळाला कुंकू लावते ना, तर माझ्या पतीचं आयुष्य लाभावं, त्याच्या अगोदर मी मरू नये, माझ्या अगोदर माझा पती मरू नये, माझं सौभाग्याचं लेणं माझ्या बरोबर जावं, म्हणून मी माझ्या पतीला आयुष्य वाढावं म्हणून मी लावते. कुणाला वाटतं माझा पती आपल्या अगोदर मरावं? अजिबात नाही ना वाटत. म्हणून ते कुंकवाचं लेणं आहे, तर जोपर्यंत ज्या स्त्रीच्या कपाळाला कुंकू आहे ना, टिकल्या जरूर लावा, पण त्या टिकलीच्या खाली लाजणे काजणे का होईना थोडंसं कुंकू देवारात पूजा करताना लावा माता भगिनीनं. काय होतं लेकरांनो, हे माझ्या महाराष्ट्राचं वैभव आहे राजांनो. आपल्या पतीला आयुष्य वाढतं. आता ऐका पुढं, एवढं वाक्य हनुमंतरायाने ऐकलं. आई साहेब तुमच्या पतीचं आयुष्य वाढावं म्हणून तुम्ही एवढं मोठं कुंकू लावताना, तर तुमचा 1 जन्माचा 7 जन्माचा पती आहे, पण माझा जन्मोजन्मी मी त्या देवाला पती मानलेला आहे, तो माझा मालक आहे. मग माझ्या मालकाचं आयुष्य कधीच कमी होऊ नये म्हणून हनुमंतरायांनी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत स्वतःच्या अंगाला शेंदूर लावून घेतला. राजांनो एक लक्षात ठेवा, याला पतीचं आयुष्य मालकाचं आयुष्य म्हणतात. पण आता संस्कृती लोप पावत चालली आणि ती संस्कृती जपली पाहिजे. संस्कृती जपणं तुमच्या हातात आहे. छत्रपती जन्माला यावं, कारण अंधार पडत चाललाय, दिवा पाहिजे. अंधार पडत चाललाय, दिवा पाहिजे. अरे या महाराष्ट्राला माझ्या जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे राजांनो. अरे अशी माणसं होऊन गेली राजांनो, एक लक्षात ठेवा. या महाराष्ट्राने, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीरवैरी परानेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. अरे माझ्या भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घ्यावा लागला. आणि आजही त्या आशीर्वादावरती माझे ह्या भारताच्या पंतप्रधानांचा अधिकार राजानो. आणि ती व्यक्ती ज्या दिवशी माझ्या महाराष्ट्रातून निघून गेली ना, प्रत्येक माणूस रडत होता राजांनो, एक लक्षात ठेवा. त्या व्यक्तीसाठी माझ्या कीर्तनात नेहमी एक ओळीचा मी पोवाडा म्हणत असतो, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंसाठी. महाराष्ट्राचा हिंदू हृदय, महाराष्ट्राचा हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, शिवसेना प्रमुख एकच साजला, शिवसेना प्रमुख एकच साजला, शिवसेना प्रमुख एकच साजला, शिवसेना प्रमुख एकच साजला, शिवसेना प्रमुख एकच. हे अशी कीर्ती पाहून धरती सूर्य चंद्र लाजला, साजला. शिवसेना प्रमुख एकच साजला, शिवसेना प्रमुख एकच साजला. अरे ही माणसं होणे नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. म्हणून माझ्या राजांचे पोवाडे गायले जातात. माझ्या राजांना उगाच म्हणत नाही राजे पुन्हा जन्माला या, राज पुन्हा जन्माला या. अरे छत्रपती शिवाजी राजांनी जगावं कसं शिकवलं आणि धर्मवीर संभाजी राजांनी मरावं कसं शिकवलं. जरा ऐका इतिहास. उगाच छत्रपती शिवाजी राजांच्या जयंत्या करायचं. आता मावळे कमी बावळे जास्त झालेत. ती बावळी पोरं काय करतात, छत्रपतीची मिरवणूक काढतात आणि स्टेजच्या खाली दारूच्या बाटल्या फोडतात. राजांना अपेक्षित आहे का राजांनो? अजिबात नाही. अरे वयाच्या 13व्या वर्षी बुधभूषण घंत ज्यांनी दिलं ना, ते शंभूराजे बाईल होते का? पण त्याला काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने त्याला ठेवलं गेलं. म्हणून राजे म्हणायचं कोणाला? अरे छत्रपती कोणाला म्हणायचं? लक्ष देऊ नाही का? अरे 65 किलोची तलवार हातात घेऊन वावरतो, 65 किलोची तलवार हातात घेऊन वावरतो. त्याचं नाव येसाजे. हात तुटला तरी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. अरे वाघाच्या जाबड्यामधले दात मोजतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून ज्यांनी स्वराज्य मिळवलं, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. अरे ह्या माझ्या छत्रपतीच्या लेकीत. आपण असं मागं पाहायचं नाही, अशा कणखरपणाने उभं राहायचं.
आणि मागं सरायचं नाही. पण आता काय झालंय, सगळं जुनं विसरलंय, आता सगळं नवीन आले. सगळे शहरातून लोक गावाकडून शहरात गेले आणि सगळी संस्कृती विसरली. पूर्वी जुना काळ राहिलाय का? पूर्वी लग्न 8-8 15-15 दिवस गावात चालायची. आता नाही, आता उचल लग्न न्याला की लगेच लग्न लावून काही का माहिती नाही. तेलनीच तेल नागिनीच पान सुरवडाची काडी तेलवाल पाडी चुक